दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले। सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे। येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ॲडव्होकेट ठाकरे मराठा विद्या प्रसारकचा सरचिटणीस आहे। मी आणि आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। येत्या 28 तारखेला शुक्रवारी कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री तथा कुंभमंत्री गिरीजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील इतर सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार, सर्व खासदार यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। या निमित्तानं एक अतिशय देखणी वास्तू ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सगळ्यांना उपलब्ध होणार आहे। एक अतिशय दिमागदार असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तर मी या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की येत्या 28 तारखेला दुपारी 12 वाजता चाचडगाव तालुका दिंडोरी या ठिकाणी आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे आणि सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते।